रावल्या अण्णा तुम्ही बोलला काय अण्णा? अरे रावल्या इकडं मी ए गोट्या तो आहेस होय? अरे हो पण हे काय चाललंय तुझं? द्रोणाचार्य. अरे नागराज मंजुळे आहेत ते. अरे गोट्या ते तुमच्यासाठी माझ्यासाठी ते द्रोणाचार्य आहेत आणि मी त्यांचा एकलव्य आहे. होय मग हा आता कोणता नवीन अध्याय? अरे गोट्या मला आता कळलंय मी आयुष्यात काय करणार आहे. ती काय? पिक्चर काढणार आहे. नागराज अण्णाकडनं सगळं शिकणार आहे. सेम टू सेम त्यांच्यासारखा पिक्चर करणार. 100 कोटी. अहो हो अण्णांनी किती अभ्यास केलाय माहितीये का? कोळून प्यायले ते कोळून. आणि तुला काय ढेकळं माहिती का रे यातली? हा मी पण शिकेन की. अरे BA ते अजून तुला कम्प्लीट करता येईल आणि ह्यासाठी अजून 4 वर्ष घालवणार आहेस तू. मी त्यांचा एकलव्य होऊन शिकणार आहे पिक्चर बघून बघून. पिक्चर बघून शिकणार आहे. त्यापेक्षा मी एक आयडिया देऊ का तुला? म्हणजे तुझं एवढं मनापासून इच्छा आहे हे सगळं करायचं, काहीतरी मदत मी पण केली पाहिजे का नाही? पटत असेल तर घे. बघ कसं आहे, पिक्चर बघून शिकण्यापेक्षा शूटिंग बघून शिकायचं. वाईला आता शूटिंगच चालू आहे. तिथं जा. तिथं गेला म्हणजे काय होईल, तुला शूटिंग जवळ न बघता येईल. मग पिक्चर कसं करायचं हे शिकता येईल. मग त्यासाठी काय काय लागतं ही माहिती मिळत. कशी आयडिया? काय सांगतोस बाबा, लय भारी न्यूज दिलीस तू. बापू देखा क्या, अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो उसे पूरी कायनात मिलाने की साजिश में जुड़ी रहती है. अब देखो वाई को मैं जाऊंगा, शूटिंग देखूंगा और वैसाच बनूंगा. अरे काम सोडून बोंबलत हिंडायलाच पाहिजे तुला. त्याच्यापेक्षा हातातलं काम नीट कर, काढलेलं दुकान नीट चालव. बापू आता एकच दुकान माझं, शूटिंगचं दुकान. कॅमेरा, लाईट, ऍक्शन, अण्णा, हेच माझा आता विश्व आहे. हेच विश्व आहे. तर तुला काय पाहिजे ते कर, नाहीतर मर. बघितलंस माझ्या प्रगतीवर कसं जळते ती? बघितलंस? नाही तू लक्ष देऊ नको तिकडे. बरं गोट्या मला सांग, किती दिवस शूटिंग चालणार आहे तिथं? ते काय एवढं आपल्याला माहिती नाही. होय, तू आता जाणार आहे तर तुला कळेलच ना सगळं. फक्त ताबडतोब निघ, अजिबात थांबू नको इथं. अरे हे काय लगेच चाललो? अण्णा आशीर्वाद असू दे तुमचा असाच. रावल्या कुठं चाललंय दुकान सोडून? अरे तुला काय कळलं नाही का? काय झालं? तिला कुत्रे चावले. काय? पिक्चरच काम धंदा सोडून वाईला शूटिंग बघायला चालला यो. ओ बापू लय नरड काढू नका, नाही जाताल. अरे तू त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. अरे तू कसं काय घरातनं बाहेर पडलास? अरे काय नाही, घरात बसून कंटाळा आलता, म्हणलं जरा विकायच्या घरी जाऊन येऊ. हा तू येतोस का बरोबर? तुला नाही म्हणून कसं चालल बाबा? तू तर माझ्या पिक्चरचा हिरो आहेस ना. काय? थांब 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 थांब. अरे काय? फायनल तूच माझ्या पिक्चरचा हिरो. डन. झालं जायचं? चल. बापू जरा वापस जाके आता हूँ. जरा दुकान पे ध्यान रखो, आने के बाद ध्यान देने का भाड़ा भी देता हूँ. चलो. मावशे कुठं राहण्यात चाललीस का? होय. अरे पण तू इकडं कसा? राजा तुला बरं वाटत नाही आणि तू घराच्या बाहेर कशाला पडलायस? अगं मावशे, अगं हा मी बरा, फक्त हाताला लागले, बाकी काय नाही. काय बाय करावं तुम्हाला पोरांचं काय कळतच नाही मला. चल तू बस, मी पाणी आणते. बस 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 बस. मावशे तू नको काय आणूस, मीच काहीतरी घेऊन आलोय हिक्याला द्यायला.
आज मीच जिंकलो. तुझी कर पण एवढं लक्षात ठेव, तुझ्या आधी भरती मीच होणार आणि तू मला सिनियर म्हणून सल्यूट मारणार. थांबली येळ तिथर संग जिथ आपला सोबतीन तुझ्यार क्षण तो खरा जगला. आयुष्यातलं पहिलं मिशन असणाऱ्याला का कोणाचा बाप बॉर्डर क्रॉस करून येतोय ना बघतोच. शिवबाचा मावान भारतीय सैन्याचा फौजी आहे, छाताडाचा तटच करून उभा राहतो बघ. शेवटपर्यंत तो लढत राहिला. 4 गोळ्या लागल्या तरी जागता हल्ला नाही. विक्रमचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. हा दिला दोस्तीचा सलाम तुला. आजा, तुला खरंच बरं वाटतंय ना रे? ना म्हणजे हात नाही ना दुखत तुझा? अगं नाही मावशी, हाय मी बरा. तरी पण आराम करत जा रे. मावशी आराम करून कसं चाललं? आता मला माझं आणि इक्याच दोघांचं बी स्वप्न पूर्ण करायचं. अशी पोरं मला लाभली, खरंच मी भाग्यवान आहे. काय रे राहुल, तू का राज असा गपगप आहेस? काय नाही. मी चहा करते, चहा घेऊनच जावा. अगं नाही मावशी, आम्ही नाश्ता करून आलो. फक्त तुला भेटायचं होतं म्हणून आलो. चल येतो आम्ही. जा पण आराम कर, मी येते परत तुला भेटायला. वय पण तू उगाच लय राबत बसू नको. आता लागला का तू पण इक्यासारखा मला वरडायला? अरे हो, मला येळ जात नाही म्हणून आपलं काय बाई करत असते. चल येतो आम्ही. होय. शीतल, आमचं जरा काम होतं तुझ्याकडं. माझ्याकडं? बोला की. शीतल, नाही म्हणजे गेले काही दिवसांमध्ये तुमची होणारी अवस्था बघतोय आम्ही. माझी अवस्था? अगं म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की अजिंक्य आता एवढा मोठा पराक्रम करून आलेत, पण आता त्यांनी परत आर्मीत जावं अशी तुझी आणि त्यांची दोघांची बी इच्छा आहे. पण आपल्या घरातले असं नाही होऊन देणार. अगं हा म्हणजे त्यांनी परत आर्मी जॉईन करावी असं आम्हाला वाटतंय. आमचा फुल सपोर्ट आहे या गोष्टीला. वय पण तशी अजून त्यांची परिस्थिती नाजूकच आहे आणि म्हणूनच घरातले. आणि हे बघ शीतल, तुझ्या मनात जे काय असेल ना ते आमच्या संग मन मोकळेपणाने बोलून टाक. अगं तुझी होणारी कुचमना बघतोय की ग आम्ही बी. हा म्हणजे उगाच घरच्यांच्या प्रेशर खाली येऊन होला हो मिसळू नका. वय हा आणि तुमच्या दोघाला कसली बी आणि कुठली बी हेल्प लागली तर आम्हाला सांगा. आम्ही 24/7 अवेलेबल आहे. सांगते मी. तुम्हाला मनापासून वाटले असं काय वाटत नाही? हा म्हणजे आमचीच चूक आहे म्हणा. आम्ही कायम तुमच्या विरोधातच होतो, पण आता तसं नाही बरं का. वय शीतल, यावेळेस आम्ही एकदम मनापासून बोलतोय बघ. अजिंक्यांसाठी आर्मी किती महत्वाची आहे हे मला चांगलंच माहितीये. आणि अजिंक्य आर्मी शिवाय राहू नाही शकत हे बी मला चांगलंच माहितीये.
आम्ही मान्य करतो बर का की आमचं आणि फौजींचं कधी सुद्धा पटलं नाही, पण त्यांच्या पाठीमाग कायम त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट होता, हाय आणि राहणार फुल रिस्पेक्ट. स्वप्न बघावं, ती जगावं आणि खरं करून दाखवा ना ती फौजींनीच. वय म्हणून आम्ही दोघांनी बी ठरवलंय की तुला पूर्ण सपोर्ट करायचा, तुला आणि अजिंक्यनला. हे बघ शीतल, आपल्यात आजवर जे काय झालं ते सगळं विसरून जाऊ आणि अजिंक्यनला आता आर्मीत कसं पाठवता येईल याची सगळ्यांनी मिळून तयारी करू. तुम्ही दोघं बी असं बोलला, मला लई आधार वाटला बघा. नाही म्हणजे हे आल्यापासून दुसरा कुठला विचारच येत नाही मनात. सारखं आपलं असं वाटतं की घरातले कधी ना कधी तरी शे काढतील आणि आम्ही दोघं एकटे पडू. नाही 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 नाही, अहो असं कशाला समजता तुम्ही? आता आम्ही तुमच्या सोबत आहोत. पाहिजे तर आपण मामा मामी जीजी सगळ्यांना पटवून देऊ, मग तर झालं. माझ्या मनावरचं लई मोठं ओझं उतरल्यागत वाटतंय बघा. मला असं वाटतंय मी यांना आधीच कल्पना देऊन ठेवते घरातल्यांच्या मनात काय आहे तिच्याबद्दल, म्हणजे कसं त्यांना असा धक्का बसणार नाही ना. देर यू आर. मी काय म्हणतो, तुम्ही फौजीने लागलीच सांगून टाका. बर, मी बघते ते कुठं आहेत आणि सांगून टाकते त्यांना. जरा सुद्धा अक्कल नाही ना तुम्हाला? सगळा प्लॅन नीट केलेला असतो, पण तुम्हाला नेहमी तो पिसकटून टाकायचा असतो. आता काय पिसकटून टाकायचंय? आता अजिंक्यला आधीच कळलं तर बरं होईल नाही का? अहो बरोबर आहे तुमचं, पण अजिंक्यला हे सगळं कोणाकडून कळायला पाहिजे होतं? आपल्याकडनं का त्या शितलीकडनं? आता बसा डोकं खाजवत. हो, जाळी एकदम बरोबर लागला पाहिजे. तुम्हाला तर साध्या काड्या पण नीट नाही घालता येत. हो, हे जर अजिंक्यांना आपल्याकडनं कळालं असतं तर त्यांच्यासाठी शीतल पण बाकीच्यांमध्ये मोडली असती. हा ना, अजिंक्य आणि शीतल मध्ये. अजिंक्य आणि शीतल काय म्हणत होती तू? ते काय नाही, आम्ही आपलं म्हणत होतो की ते हा, अगं मम्मी, शीतल आणि अजिंक्यांना लई अडचण होत असेल ना इथं असं हॉलमध्ये झोपायला. मग मी ह्यांना म्हणत होते की त्यांना आमच्या खोलीमध्ये झोपू देत म्हणून. वय, अगं बरं झालं की मग तूच बोललीस ती, बरं झालं बघ. अगं मी बी तुमच्याशी हीच बोलायला येणार होते. हा, शीतल, ए शीतल, शीतल. काय हो मामी? थांब भैया, मी काय म्हणत होती, बोला की मामी. माझ्या अजिंक्यांची तब्येत जरा लईच नाजूक आहे ना, तर माझी एक विनंती जरा ऐकून घ्या की. विनंती कसली? बोला की. तुम्ही अंजडी आमच्या खोलीत राहा आणि शीतल आणि अजिंक्य त्यांच्या खोलीत. म्हणजे तुमच्या खोलीत राहत्याल असं म्हणायचं होतं मला. भैया चालेल ना तुम्हाला? अगं पण मम्मी तू तर जेडे, आता तर होई म्हणली आणि आता काय झालं? भैया तुम्हाला चालतंय ना? आता काय, फॅमिलीच आहे ना आपली, नाहीतर कसं म्हणणार. राहू द्या त्यांना तिथं. बघ, माझा जावई किती चांगला आहे ती. बरोबर भैया, जा तुम्ही आवरा. जेडे जा, तू बी आवरून घे जा.
भरा बॅगाच भरा. आईला स्कॉर्पियन फॅमिली झाली आमची. काय स्कॉर्पियन म्हणजे विंचवाच्या बिराडासारखं झालंय. या खोलीत ना त्या खोलीत, त्या खोलीत ना या खोलीत, नुसते बॅगा घेऊन फिरा. आईला आयुष्याची वाट लागली सगळ्या आमची. अहो आता मला काय माहिती, मम्मी येऊन नेमकं तेच बोलल आणि ते बी त्या शितली समोर. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. मी काय केलंय? काय केलंय म्हणजे? घर द्यायचा विषय मम्मी समोर कशाला काढला? मी आपलं ते सहज बोलले. आता मला काय माहिती मम्मी खरोखरच रूम सोडा म्हणाल म्हणून. तुमच्या मम्मीच्या डोक्यात काय चालू असतं ना हेच नाही कळत. काय प्रॉब्लेम आहे त्यांचा, काय त्यांच्या डोक्यात ते तर नक्की कळू द्या. म्हणजे नक्की काय प्लॅन आहे? का आम्हाला खोली बाहेर काढून अजिंक्यच्या नावावर घर करायचा विचार आहे? ओ असलं काय बी नाही. आणि मम्मीच्या डोक्यात असलं काय चालू नसणार आहे हे बी मला माहितीये चांगलंच. उलट ती तर म्हणत होती की अजिंक्य इथं राहिले तर त्यांना चांगलं घरगडी बनवूनच ठेवल. व्हॉट डू मीन बाय गडी? तिचा आधीपासून तेच डोक्यात आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून अजिंक्य रानातली घरातली सगळी कामं करत आल्यात. आता तुम्हीच सांगा, एवढा घरातला निश्वासू माणूस गडी म्हणून कोणाला मिळेल का शोधून तरी? नाही ना. म्हणून तुम्हाला सांगत असते, तुम्ही कसली बी काळजी करू नका. मम्मी अजिंक्यला घरगडी म्हणूनच ठेवणार बघा. काय माहित घरगडी म्हणून ठेवताय, गड्याच्या नावाखाली आम्हाला शिंगरासारखं हेलपाट्याने मारताय. काय माहित. ताप झालाय डोक्याला लग्न करून. चला लई उशीर झाला घरातनं बाहेर पडून. अजून आलं कसं नाहीत? हा शितले बोल की. हॅलो, अहो कुठं आहे तुम्ही? इक्याच्या घरी गेलता ना? एवढा उशीर का लागतोय परत घरी यायला? आणि आता मावशी बी रानात गेली असेल. अगं मी आलो मावशीकडे जाऊन, रावल्या बाहेर घेऊन आलाय मला. काय? अहो बरं वाटत नसताना कशाला उगा बाहेर फिरताय? त्या रावल्याला फोन द्या आधी. हा हे बोलीची केटली ती मला घरी सोड बद्दल. हॅलो हॅलो हॅलो. अरे फोनला काय झालं? तुझ्या आवाज येईना. अरे हो बोल, हेल्मेट काढा दी. हा काय झालं ग शीतल? काय झालं? अरे त्यांच्या हाताला बरं वाटत नसताना कशाला उगा त्यांना बाहेर घेऊन चाललाय? तू काय बी काळजी करू नको. तो तुझा जसा नवरा आहे ना तसा माझा अगं जिगरी दोस्त आहे. मी त्याची सगळी काळजी करणार की त्याला कुठली सुद्धा दुखापत होऊन देणार नाही. अरे रावल्या, पण काळजी वाटते म्हणून तर बोलते ना. बरं ऐक, एक काम कर, गर्दीच्या ठिकाणी कुठं घेऊन जाऊ नकस त्यांना. उगा हाताला धक्का बिक्का लागला तरी एकच दोन होऊन बसल. तू काय बी काळजी करू नको. मी व्यवस्थित त्याला घरी घेऊन येतो बस. बर, पण कुठं चाललाय ते तर सांग. ते अगं मी जरा हे अगं शीतल आधी सांगितलं तर मग काम होणार नाही ना. रावल्या सांग तू का गप आता. शीतल मी जाऊन येतो, आल्यावर तुला सगळं सविस्तर सांगतो. हा शीतल, असं समज की मी माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने चाललोय. काय ठेवतो. ए रावल्या, रावल्या, हॅलो. इधर चल. ए कुठं चल, कुठं निघालाय? स्वप्न पूर्ण कराय. लई शहाणा आहेस. इकडे गाडी आपल्याकडे. गाडी विसरलं.